हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय फिटनेस चॅनल फिटसन. तर चला सगळ्यांचं स्वागत. तर खूप जणांचा प्रश्न असा आहे की बाबांनो, मी जिम करतोय आणि जिम केल्याच्या नंतर माझी जी बॉडी आहे ती शेपमध्ये येते आणि मी जेव्हा जिम सोडतो तेव्हा माझं शरीर जे आहे ते लूज पडतं, माझी बॉडी जी आहे ती खराब होते आणि माझं पोट सुटायला लागतं. तर हे असं होतं का? तर चला आपण बघूया ह्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला ही पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हा व्हिडिओ जो आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला आपण व्हिडिओकडे वळूया. तर चला, सगळ्यात पहिले माझं उत्तर आहे नो. जिम सोडल्याच्या नंतर तुमची बॉडी ढिल्ली पडत नाही, ना तुमचं वेट वाढतं, ना तुमचं पोट सुटतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही जिम करत असता तेव्हा तुम्ही प्रॉपर डाएट घेत असता, तुम्ही प्रॉपर प्रोटीन इंटेक करत असता, प्रॉपर तुम्ही पाणी पित असतात, प्रॉपर तुम्ही तुमच्या डिसिप्लिनमध्ये असतात. आणि काय होतं, अचानक तुम्ही 2-3-4 महिने जिम करता आणि त्याच्यानंतर जिम सोडता. मग हळूहळू नंतर तुमचं काय होतं, तुमचं डाएट बिघडतं, तुमचं डिसिप्लिन बिघडतं, तुमची जी स्लीप सायकल आहे ती बिघडते. त्याच्यानंतर मग काय होतं, तुम्ही परत काय करता, जिमकडे न वळता काय करता, अनहेल्दी गोष्टीकडे काय होतं, वळत जातं. आणि त्या अनहेल्दी गोष्टीकडे वळत गेल्याच्या नंतर काय होतं, 2-4 आठवड्यात तुमचं शरीर थोडं लूज पडायला लागतं, ढिलं पडायला लागतं आणि मग तुम्ही ऑइली खाणं चालू करता, बाहेर फिरणं चालू करता, अनहेल्दी फूड जे आहे ते कंझ्युम करायला सुरुवात करता. तर त्याच्यामुळे जे आहे ते तुमच्या बॉडीवर इम्पॅक्ट पडतो. तर त्याचं मेन जे कारण आहे, तुम्हाला कधी जिम सोडल्याच्या नंतर तुमची बॉडी कधी मेंटेन ठेवायची असेल तर त्याला तुम्हाला 4-5 गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जिमला नाही जाऊ शकत जिम सोडल्याच्या नंतर, तर तुम्हाला घरी स्क्वॉट मारणं आहे. घरी तुम्ही स्क्वॉट नाही करू शकत तर पुशअप करू शकता, पुलअप करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही थोडी रनिंग केली पाहिजे, थोडी वॉकिंग केली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचं डाएट जे आहे ते बॅलन्स ठेवता गेलं पाहिजे. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की बाबांनो, जिम सोडल्याच्या नंतर तुमच्या बॉडीचा शेप बिघडत नाही. तुम्हाला जर तुमचा शेप मेंटेन ठेवायचा असेल तर तुम्हाला ह्या ज्या मी आत्ता गोष्टी सांगितलेल्या आहे त्या पाळाव्या लागतील. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कधी इन्फॉर्मेशनल वाटला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.